तर जय श्रीराम मंडळी, आपण आलो आहे मामाच्या घरी म्हणजेच वाकदला. तर बघू शकता आपण माझ्या मागे. आपण लगेच म्हणलं मामा कुठे आहे, मामांची चालू कुट्टी. तर मग आपल्याला भेटली गंगी. तर त्यानंतर परत हे वासरू भेटलं. नंतर मामांचं चालू होतं धार लावायचं काम याला ग्राइंडरला. तर त्यांचं धार लावून झालं. त्यानंतर हा राजूर भेटला. त्यानंतर आपली मामाची पोरगी मस्त हार बनवत होती. आज गुढीपाडवा होता त्यामुळे. नंतर आलो तर मामाचं चालू होतं, गाया एकदम थांबलेल्या होत्या, वाट पाहत होता घासाची. नंतर मामा चालू होतं घास कटिंग. तर म्हणजे मामाने भरपूर घास केलेला आहे, त्यानुसार ते कटिंग विटिंग करतात. नंतर आलो मामी त्यांचं चालू होतं पुरणपोळी बनवायचं, कारण की आज गुढीपाडवा असल्यामुळं पुरणपोळीत चालू होतं. त्यानंतर आपण निघालो लासलगावला जायला. तर लासलगावला निघालो. त्यानंतर आपलं काम झालं. परत आपण निघालो घराकडे आलो. तेवढं यांचं बघितलं तर हे गंगेला आंघोळ घालायचं काम चालू होतं यांचं. त्यानंतर 5-10 मिनिटांनी परत ते गंगेने पूर्ण अंगणामध्ये खेळू पूर्ण मळून गेली ती. त्यानं ते झालं. आपण निघालो येवल्याला जायला. येवल्याला थोडंसं काम होतं. नंतर पुढं गेलो. आज जेवढे पण भेटले रस्त्याने सगळे ट्रॅक्टर होते, कारण गुढीपाडव्याच्या निमित्ताने सर्व शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर घेतलेले होते नवीन. त्यानंतर आपण आलो आपल्या मम्मीच्या मावशीच्या घरी. तर त्यानंतर घरी आलो, कारण घर थोडं लांब होतं. गाडी मागेच लावली. नंतर आलो, सगळे बोलत बसलो आम्ही सगळे. त्यानंतर मामाच्या इथे गेलो. तर तिथे मोर, तो म्हणजे दररोज मोर आपण म्हणजे पाळलेलाच आहे तो. त्यानंतर मग गोठ्यामध्ये गेलो. त्यांनी पाणी एकदम सोय मस्त केलेली होती. तर गाय बघू शकता तुम्ही एकदम प्रॉपर. त्यानंतर आपण परत तिथून निघालो. त्यानंतर आलो दाजींच्या घरी. त्यांचं घराचं काम चालू होतं. ते बघू शकता. आपण वरती गेलो तर वरतून पण एकदम भारी व्ह्यू येत होता. ते झाल्यानंतर आपण आलो मावशीच्या घरी येवल्यामध्ये. तर तिथून परत निघालो घराकडे. आपल्याला हा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि चॅनलला फॉलो करा. धन्यवाद. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.